तरुण तुळशीमाला कंदरम कंदरत्रम सदैव देवळासी विठ्ठल चिंतयानी पांडुरंगा करून प्रथम दुसरे चरण संतांची किंवा मस्तके पायावरील या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसिद्धी लाभ महान धर्मभक्त देवके सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे प्रचंड कुठले जगद्गुरु तुकोबार आहे याचा अतिशय चुकाची चरणात आलं चार चरणात आलं महान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांचा अतिशय छोटा आहे संतांचं महत्व संतांची संगती संतांच्या संगतीचा लाभ सांगणारा गेल्या 98 वर्षापासून अविरत चालत आलेला भव्य इतिहास
परमांश तुकाबाईची परमशिष्य श्री गुरु रामबाबू महाराज महान अशा उंच अधिकाराचे महापुरुष भगवत भक्त देव जाणून घेण्यासाठी जशी संतांची गरज तशी तुकाबाई जाणून घेण्यासाठी रामबापूची गरज तुकाबाईची अवस्थाच होती जगात पिशाचे अंतरमाशारी शहाणे सदा या सगळ्या अलौकिकाच्या व्यतिरिक्त जीवन जगणाऱ्या महापुरुषाची जगभर कीर्ती केली असेल तर रामबापूंना सांगते तरी बापापेक्षा मोठा नाही. कलियुगाचं वर्तन असं झालं बापाला मानायला तयार नाही पोरगच मोठं म्हणून घ्या कारण मला मया कीर्तनात बिमारी येते आणि मी महाराज मग स्वभाव मी चुकलं की ठोका देतो तसा याला मी पहिल्याच दिवशी म्हणलं होतं महाराज तू वारीत जाऊ नको तुला याचंच असं प्रस्थानचं कीर्तन करून वापस येऊ. मला एकच कीर्तन होतं प्रस्थानचं मी तेवढ्याच कीर्तनासाठी आळंदीला गेलो. त्याला म्हणलं सांग माझ्यासोबत महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय परमांश तुकाबाई या अवस्थेला पोहोचलेले की त्यांना लौकिकाचं कुठलंच भान नव्हतं. सदा निमग्न असणाऱ्या परमांश अवस्थेचं जीवन जगणारे तुकाबाई समाजाला काही माहीत नव्हतं. पण समाजाला जर माहीत करून दिले असेल तर बापू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज समकालीन संतांनी स्वतःच्या गुरुची कीर्ती एवढी वाखाण केली. ज्ञानोबा मुळातच उपदत्ताचे ज्ञानी होते. ज्ञान
जे मोठं म्हणून घेतात ते मोठे नाही किंवा स्वतःची महती कधी वर्णन करीत नाही. पायीची वाहन पायेचे बाण पायेवरी आणखी नागवराची ग्रंथ संहिता ज्ञानेश्वरी दरबारी की नायकनी वाचनीचं लक्षात आहे. ज्ञानावरांनी स्वतःची कीर्ती कधीच वर्णन केली नाही. स्वकीर्ती कानी नाही काढावी पूज्यता डोळ्याने स्वतःची कीर्ती स्वतः कधीच केली नाही. तेच माणसं मोठे असतात. जे पॅम्पलेट जाहीरबाजी करतात मोबाईलवर क्लिक टाकून त्यांचं घेतात त्याचे नालायक नाही. कधीच स्वतःचा लौकिक केला. तुकाबाईच्या काळात माणसं होती पण तुकाबाईला कधीच मी असा म्हणून कधी दाखवून महाराष्ट्र परमहंस महात्म्याचे परमशिक्षक रामबापू महाराज की ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. आम्ही आता काठोला लागलो तरी आमचा 10 रुपयाचा मोह जाईल. रामबापूंना 80 एकर जायला ठेवून लागणार. एवढा साधूची संगती केली आणि संगतीचा परिणाम कोणत्याही रूपाने जरी संगती केली तरी साधूच्या संगतीत उद्धारच अभंगाचं प्रकरण संत समागम
त्याचा उद्धार झाला. मानवाचं ध्यास म्हणून जे महापुरुष होते त्या महात्म्याच्या संततीत स्वरासारखं कुत्र्यासारखा प्राणी राहिला त्याचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून तुकोबारायांनी संतांची संतती एवढी महत्वाची आहे. किती काय महत्वाची आहे. एका ठिकाणी तर तुकोबारायांनी अर्धा क्षण घडतात संतांची सावळे प्रसादी संतती साधूची संतती एवढी महत्वाची आहे. आणि ज्यांना तुम्हाला लागली त्याच्या एवढं जगाचं दुसरं भाग संगत संतानाची
जन्मामध्ये कारण संतती संगतीत अनंत जन्माचं पाप नाही सोडती जळती पापी जन्मांतरीचे कशामुळे संगती आणखी उदाहरण आपल्या इडेगावकर ब्रह्मो सुगामाईच्या गौरवाचे पुत्र आहे एखादा बामणाचा एखाद्या महाराजाचा फोटो नाही कुत्र्याचा कुत्र्याचा फोटो काय अनंत जन्माचं पुण्य त्या कुत्र्याचं प्रारब्ध जरी कुत्र्याचा एवढी आला असं तरी पण पूर्वीचं पुण्य असल्यामुळं तुकाबाईने जवळ धरलं आणि तुकाबाईने जवळ धरल्यामुळं आजही इतिहासात तुकाबाईच्या कुत्र्याचं नाव आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. मी 1992 ला एक फोटो तयार केला नागपूरला सुरुवातीला ज्यावेळी नागपूरला कुत्र लहानसं कुत्र दिसायला म्हणून आम्ही ते कुत्र कट केलं ते कुत्र कट केलं एवढा सुंदर फोटो तुकाबाईचा आम्ही चिडी धरलेली मांडी घातलेली इतका सुंदर फोटो काढला आणि ते फोटो मी एकदा तिच्या अण्णाला दाखवला अण्णाला दाखवला आता फेर करून घ्यायला होती मला ते दाखवल्यावर त्याच्या कुत्र दिसलं नाही त्या अण्णांना हाताला कर करतात लहान त्या फोटोसाठी 4 तास घातले नागपूर आणि तुम्ही आणल्याबरोबर एवढा फोटो येड्या आणि ज्या फोटो मध्ये तुकाबाईच्या कुत्र नाही ते तुकाबाईचा फोटो नाही भूताचा आहे काही काळ संगती साधूची मिळाल्याचा परिणाम तुकाबाईच्या संगतीला कुत्र्याचा सुद्धा उतारला आणि ते उदाहरण महाभारत पाची पांडव निर्धाराला गेले बद्रिकाश्रमला गेले आणि पाची पांडवांना ठरवलं की आता इथं पृथ्वीवर आहे भीम अर्जुन नकुल सहदेव द्रौपदी अर्जुन एका मागे एक निघाले बद्रिकाश्रमहून जात असते वेळेस एकाएकानं सगळेचा देह पडत गेला सगळे एक खाली पडले की पुढचे बाकीचे पुढे जाऊ लागले असे करीत भीम अर्जुन नकुल सहदेव सगळे एकटे राहिले धर्मराज त्याची मागची पुढची पार्श्वभूमी सांगायची एकटे धर्मराज राहिले पण धर्मराजाच्या संगतीचे पुत्र लक्ष ठेवा माणसं जरी घरातल्या माणसाला कुत्र्याची दर्जा देत असते तरी पण कुत्र एक दिवस कामाचे त्याला शिडी भाकर जरी नाही दिली तरी ते कुत्र मात्र एक दिवस त्याची चांगली धर्मराजासोबत सगळे निघून गेले पाची पांडव पृथ्वीवर पडले हे अवसान झालं धर्मराज जाऊ लागले धर्मराज जात असते वेळी धर्मराजासाठी पुष्प विमान सुंदर अशी महाभारतात मी काही महाराज कीर्तनकार नाही सगळ्यात पागल कीर्तनकार म्हणजे तिथं कीर्तनच कसं मिळालं की मला काही कळालं मला आता दुपारी कळालं धर्मराज जाऊ लागले एकटे सगळ्याचा शोक धर्मराजाच्या पुढे दिसू लागला भीम पडला अर्जुन पडला नकुल पडला सहदेव पडला द्रौपदी पडली सगळे पाची पांडव एकाएकानं पृथ्वीवर पडलेले पाहिले धर्मराज जाऊ लागले धर्मराज एकटे राहिले म्हणून धर्मराजासाठी पुष्प विमान आलं धर्मराजासाठी पुष्प विमान आल्यावर चित्रगुप्ताने सांगितलं महाराज तुम्ही एकटे राहिल्यामुळे तुमच्यासाठी आलो मी पुष्प विमानात बसा धर्मराजाने सांगितलं मी पुष्प विमानात येतो पण कुत्र्याला घेत असेल ते त्या चित्रगुप्तानं सांगितलं महाराज या मानवी देहाला आलेल्या पैकी तुम्हाला नेण्यासाठी मी पुष्प विमान घेऊन आलो कुत्र्याला धर्मराज म्हणले
साधूच्या संगतीला लागल्यानंतर साधू त्या साधूचं संगतीच्या माणसाचं जीवन आपल्यासारखं पाहिजे. व्यक्ती पण जेवत नाही लागला. मर्दंगाला ताकदच पाहिजे. साहित्य करीची तात्काळ नाही काळ वेळ तयार साधूच्या संगतीत लागल्यावर कुत्र्याचा उद्धार झाला. साधूच्या संगतीत राहिल्यावर रेड्याचा उद्धार झाला. साधूच्या संगतीत राहिल्यावर काय झालं नाही. दुसरीकडे गेलं. काय नाही केले एका चित्रिका साधूची संगतीत लागल्यानंतर रेडा रेड बोलला. रेड्या शांती आम्ही भंडारदऱ्याचा कैवल्याचा पुतळा ऐकायसाठी मी बाजू 3 किलोमीटर गेलो. एकच आवाज ऐकायसाठी कैवल्याचा पुतळा प्रगटला भुसळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाला. आम्ही भंडारदऱ्याच्या दिंडी आमची दिंडी सोडून 3 किलोमीटर गेलो. फक्त आम्हाला एका जणांना सांगितलं की आता बाहेर पहिला आपण कैवल्याचा पुतळा होतो. कारण साधूच्या संगतीत लागल्यावर रेड्याचा सुद्धा होता. एवढं ज्ञानोबाला काय केलं नाही. स्त्रीचा डोकेला पुरुष
हे आपले गाव अडकले. 12 वर्षाच्या मुलीला मुलगा म्हणून लहानाचं मोठं केलं. ती मुलगी स्वतःचा देह संपवण्यासाठी जंगलात निघाली. गेल्याबरोबर झाडाला दोर टाकला आणि ती मुलगी देहत्याग करणार. तेवढ्या टाइमात ब्रह्मपुंज अशी असणारी ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपान देवाची मुक्ती मुक्ताबाई रमाबाई मनात एक अशी कल्पना आली, आपण तर देहत्याग करणार, पण जाता जाता कोणीतरी तेजपुंज असे वैष्णव दिसायले. शेती आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि कोणीतरी तेजपुंज दिसायल्यामुळे कोणीतरी साधक असायला पाहिजे म्हणून त्या मुलीनं भाव घेतली. निवृत्तीनाथाच्या पाठीमागं ज्ञानोबराय होते. ज्ञानोबरायच्या पाठीमागं सोपानदेव होते. सोपानदेवाच्या पाठीमागं मुक्ताई. 2-2 वर्षाचा काळ होता. गेल्याबरोबर त्या मुलीनं काही न विचारता श्री संतांचे माता चरणावर साष्टांगे करी दंडवंदन पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे नमस्कार मित्रांनो. ज्ञानोबरायच्या पायावर लोक फेवल्याबरोबर ज्ञानोबराय होते. देवा गुरुदेव, मी मुलगा नाही मुलगी आहे. तेवढ्या टाइमात चिमुकल्या मुक्ताईला मोठं बसा, पण लहान माणसं मोठे बसली. पण खोटंही बोलत नसतं, खरं असते पण त्याचं मोठे चालते. विठाला विठाला दादानं वाक्य काढलेला शब्द मोठा होता. कारण ज्ञानोबरायचे शब्द म्हणजे तो कोणी घेतले मोती
वाहा